आता बघूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेनेच्या मंत्र्यांची उद्या एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली। मुक्तागिरी निवासानी दुपारी 3:30 वाजता बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर चर्चेची शक्यता। पंतप्रधान मोदींच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुड्यांचं राष्ट्रार्पण। खारघरमधील इस्कॉन मंदिराचंही उद्घाटन होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईच्या खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण। भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग असल्याचं पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। टोरेस कंपनीचा सी अभिषेक गुप्ताला सुरक्षा पुरवण्याचे हायकोर्टाकडून निर्देश। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर हायकोर्टाची नाराजी। टोरेस कंपनीचा सीसीटीव्ही का ताब्यात घेतला नाही, कोर्टाचा सवाल। टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं। आरोपी ओलेना आणि तौसेफची श्रीलंकेत जाऊन चाचपणी। श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा। पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याच्या सूचना। खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे खेडकर अडचणीत। बुलढाण्यातील केस गळतीची भयानक परिस्थिती। महिलेच्या डोक्यावरील केस गळतीचा व्हिडिओ समोर। कारणांचा शोध घेण्याचे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू। राज्यात वाघांचे मृत्यू सुरूच। राज्यात नवीन वर्षात 14 दिवसात 6 वाघांचा मृत्यू। संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज। चांदीचे दर 1800 तर सोन्याचे भाव 300 रुपयांनी घटले। सोनं 78,500 तर चांदी 89,500 रुपये किलो।